नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन कन्सेप्ट घेऊन आलोय. या कन्सेप्टवर आधारित काही प्रश्न हे अलीकडील एमपीएससी कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा बाकीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये या पॉइंटवर आधारित प्रश्न पडलेले आहेत आणि डिफिकल्टी लेवल जी आहे ही खूप जास्त हायर आहे. म्हणजे सोपे सोपे प्रश्न पडत नाहीत. हे अवघड प्रश्न आहेत. पूर्णपणे 12वीचा जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे किंवा 11वी केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे, यावर आधारित हे प्रश्न आहेत. जर तुम्ही नवीन असाल, या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट देत असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. ओके? तर ठीक आहे. आज मी नवीन कन्सेप्ट घेणार आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट सर्व स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही एमपीएससीची एक्झाम देत असाल किंवा युपीएससीची एक्झाम देत असाल किंवा अजून बाकीच्या काही एक्झाम्पल देत असाल, तर हा पॉइंट खूप जास्त महत्वाचा आहे. हा व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा. ओके? चला, हायब्रिडायझेशन ही कन्सेप्ट आपण ट्रिकचा वापर करून समजून घेऊया. हायब्रिडायझेशन बघा, आता पहिला कॉलम आहे सूत्र. सूत्राचा वापर करायचा आहे आणि तुम्ही कोणतंही एक्झाम्पल या सूत्राच्या मार्फत किंवा या टेबलच्या मार्फत तुम्ही सोडवू शकता. तर बघा, पहिला टाईप आहे एपी, म्हणजे सेंट्रलला एक ऍटम असणार आहे, त्याच्या भोवती 2 ऍटम घ्यायचे. फॉर एक्झाम्पल बघा, BeCl2 म्हणजे हे असं आपण लिहू शकतो, Be, इकडे एक Cl, इकडे एक Cl. तर या टाईपची जी रचना असते, ही रचना आहे लिनियर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा प्रश्न विचारला, BaCl2 has dash type of arrangement, किंवा BaCl2 मध्ये डॅश या टाईपची रचना उपलब्ध आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे लिनियर. BaCl2 चं जे स्ट्रक्चर आहे ते आपण असं लिहू शकतो आणि हायब्रिडायझेशन प्रेझेंट आहे, त्याचा टाईप आहे एसपी हायब्रिडायझेशन. बघा, एबी2 अरेंजमेंट असेल, हे सूत्र असेल, त्यानुसार हे आपण असं उदाहरण बघितलं तर त्याचं हायब्रिडायझेशन आहे एसपी हायब्रिडायझेशन. एस हे एक ऍटॉमिक ऑर्बिटल आहे आणि पी एक ऍटॉमिक ऑर्बिटल आहे. एसपी ऑर्बिटल किंवा एसपी हायब्रिडायझेशन. ओके? दुसरा टाईप बघूया, एबी3. एबी3 या टाईपची अरेंजमेंट असेल तर रचना आहे ट्रायगोनल. उदाहरण आहे BF3. उदाहरण आहे BF3. आता BF3 ची डायग्राम बघायचे. सेंट्रलला बोरॉन ऍटम, इकडे एक फ्लोरीन, इकडे दुसरा फ्लोरीन आणि इकडे तिसरा फ्लोरीनचा ऍटम प्रेझेंट आहे. हे जे अरेंजमेंट आहे, ही जी रचना आहे, ही कोणत्या प्रकारची रचना आहे? ट्रायगोनल. म्हणजे जर याचा आपण जोडून एक आकार तयार केला, बघा हा असा आकार आपल्याला भेटणार आहे. तर यांना हे अरेंजमेंट केली, हे अशी बघा, असा ट्रायंगल तयार झाला, त्रिकोण. म्हणून इथे रचना आहे ट्रायगोनल, पण सेंट्रलला एक ऍटम, त्याच्या भोवती हे 3 ऍटम घ्यायचे. सूत्र आहे AB3. ठीक आहे? एक्झाम्पल आहे BF3. असं तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता, BF3 सारखं बाकीचे एक्झाम्पल घेऊ शकता. बर, याचं हायब्रिडायझेशनचा प्रकार जो आहे तो कोणता आहे? तर हायब्रिडायझेशन आहे sp2. एक एकने वाढ करत जायची. इथे sp हायब्रिडायझेशन, इथे sp2 हायब्रिडायझेशन. ट्रायगोनल मध्ये हा असा ट्रायंगल तयार होतो, त्रिकोण तयार होतो. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. तिसरा टाईप आहे AB4 आणि याची रचना आहे टेट्राहायड्रल. एक्झाम्पल आहे CH4. बघा, इथं सेंट्रलला कार्बन प्रेझेंट आहे,
इकडे एक हायड्रोजन, इकडे दुसरा हायड्रोजन हा, तिसरा हायड्रोजन हा, चौथा हायड्रोजन. आता इथे कार्बनसाठी, कार्बनचा जो ऍटम आहे त्यासाठी असा मोठा स्पेअर घेऊया. इथे स्मॉल स्पेअर, इथे स्मॉल, स्मॉल आणि स्मॉल. आता ही जी अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट कोणती आहे? टेट्राहायड्रॉल. बघा 4 बाजू आहेत. ही एक साइड, ही सेकंड बाजू, ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू आहे. बघा इथे अरेंजमेंट आहे टेट्राहायड्रल. एक्झाम्पल आहे CH4 आणि हायब्रिडायझेशन आहे sp3. हायब्रिडायझेशन आहे sp3. तर इथे तुम्हाला उदाहरण विचारू शकतात, प्रकार विचारू शकतात, रचना विचारू शकतात, सूत्र फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे B2 असेल, या टाईपचं एक्झाम्पल असेल तर हायब्रिडायझेशन sp, परत AB3 या टाईपचं उदाहरण BF3, प्रकार आहे sp2, AB4 आहे, एक्झाम्पल CH4, हायब्रिडायझेशनचा प्रकार आहे sp3. तर या टाईपचे प्रश्न तुम्ही आरामात सोडू शकता. फक्त काय करायचं आहे, हे सूत्र लक्षात ठेवा आणि रचना लक्षात ठेवा की या टाईपचे तुम्ही प्रश्न आरामात सोडू शकता. तर या टाईपचे प्रश्न पाहण्यासाठी, आयडियाज पाहण्यासाठी, ट्रिक्स पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.